सांडगे करण्यासाठी आपण डाळ घेतलेली आहे अर्धा किलो मटकीची डाळ। त्याच्यामध्ये 150 ग्रॅम आपण हरभरा डाळ टाकले, स्वच्छ करून घेतलेली आहे। धने घेतले 2 चमचे, जिरे घेतले 1 चमचा। जिरे त्याच्यामध्येच टाकून आपण दळायला द्यायचे गिरणीमध्ये। आता मिक्स करून घ्यायचे चांगलं। आणि आता गिरणीमध्ये दळून आणलेले असं बरडा, जास्तही बारीक नाही करायचं। त्याच्यासाठी लसूण घेतलेलं आहे, आता लाल तिखट घेतलेलं आहे 1 चमचा, त्याच्यात मीठ चवीनुसार टाकायचं। आणि थोडीशी जिरी घेतलेली, आपण पहिले बी जिरी टाकली होती, असं वाटलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अजून बारीक करून घ्यायचं। आणि आता त्याच्यामध्ये 1 चमचा हळद छोटासा टाकलेलं आहे, हळद मिक्स करून घेते चांगली। आणि आता हे वाटलेलं आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, चांगलं एकजीव करायचं। आता असं सगळीकडे पांगून घ्यायचं आधी, आणि नंतर आपण पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचे पीठ सगळीकडून। थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त पातळ नाही करायचं, असं घट्टच मळायचे आपल्याला। आणि आता पीठ आपण भिजण्यासाठी ठेवणार आहे 2 तास। पीठ चांगलं भिजलेलं आहे, आता सांडगे मोडायला घ्यायच्यात। सांडगे घेऊ आता करायला। ऊन आहे तिकडं, पण आता इथं सावलीला बसूनच सांडगे करतोय। सांडगे तोडून घेऊ आता, असे छोटे छोटेच करायच्यात, जास्तही मोठे सांडगे नाही करायचे, छोटेच असतात। आणि आता सर्व एकसारखे सांडगे करून घ्यायच्यात। असंच करून घेऊ आपण सर्व सांडगे। आता कसे वाटले ते सांगा कमेंट करून, लाईक करा, सबस्क्राईब करा।